सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण ज्या दादांचा अनुभव बघणार आहे ना, खरंच खूप सुंदर आहे। गिरनार यात्रा करण्याचं स्वप्न प्रत्येक स्वामी भक्ताचं असतं। जो कोणी दत्त संप्रदायाशी जोडलेला आहे त्या प्रत्येकाला स्वामींची या अद्भुत लीला बघण्याची इच्छा असते। तशीच या दादांची होती आणि या दादांसोबत गिरनार यात्रा करताना जो अनुभव घडला आहे तो खरंच खूप चित्तथरारक आहे। प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग दादांच्या शब्दात अनुभवाला आपण सुरुवात करूया। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, दत्तगुरूंना त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे। मी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे। स्वामी भक्तांनो, काय झालं की मी दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची कधीच सेवा करत नव्हतं। काय असतं काहीच माहीत नव्हतं। पण एक दिवस असंच मी केंद्रामध्ये गेलो। केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथे काय झालं की आरती वगैरे झाली। आरती झाल्यानंतर मार्गदर्शन झालं। मार्गदर्शन झाल्यानंतर त्यांनी गिरनार यात्रेविषयी खूप छान माहिती सांगितली होती। त्यावेळेस नकळतपणे माझ्या मनामध्ये एक घर झालं की आपण देखील गिरनार यात्रा करायला पाहिजे। किती सुंदर दृश्य असेल, दत्त महाराजांची भेट आपल्याला देखील होईल। म्हणतात की तिथं गेल्यानंतर दत्त महाराज प्रत्येक भक्तांना काही ना कुठल्या रूपामध्ये दर्शन देता म्हणजे देतातच। माझी इच्छा झाली जाण्याची। मी आता रोज मठामध्ये जाऊ लागलो आणि स्वामी महाराजांची आरती वगैरे करत होतो। तिथे गेल्यानंतर मी महाराजांना रोज आता एकच मागणं मागत होतो की दत्त महाराज, स्वामी आई, मला गिरनार यात्रा करायची आहे, तुमचं दर्शन घ्यायचं आहे। पण म्हणतात ना की जेव्हा योग्य वेळ येते, जेव्हा दत्त महाराजांचं बोलावणं येतं, स्वामींची जेव्हा इच्छा असते, तेव्हाच आपण कुठल्याही तीर्थक्षेत्री जाऊ शकतो, त्यांच्या दर्शनासाठी जाऊ शकतो। असंच माझ्या बाबतीत झालं। जवळपास 1 वर्षाचा कालावधी गेला। मी रोज हीच विनंती स्वामींना करत होतो। 1 वर्षानंतर असंच एकदा काय झालं, मठात आलो होतो। तिथे आल्यानंतर अचानक तिथे सर्वजण म्हणू लागले की गिरनार यात्रेसाठी ट्रिप जाणार आहे। जर कुणाला जायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर नावे द्यावी आणि खर्चही फार नाही, आपण थोड्या खर्चामध्ये जाणार आहोत। असं जेव्हा सांगितलं तेव्हा मनामध्ये खूप प्रचंड इच्छा झाली आणि त्याच क्षणी मी लगेच निर्णय घेतला की आता काही हो, मला हे जायचंच आहे। मी लगेच एक श्रीफळ घेतलं, खडीसाखर घेतली आणि स्वामींपुढे गेलो। स्वामींना विनंती केली, स्वामी, आता माझा योग येऊ द्या आणि मला येथे घेऊन चला, मला गिरनार यात्रा करायची आहे। असं श्रीफळ अर्पण केलं आणि घरी गेलो। त्यानंतर म्हटलं आता पैशाची जमवाजमी करावी, म्हणून मी पैसे जमवू लागलो आणि माझे तोपर्यंत जेवढे पैसे होते तेवढे सर्व काही मला मिळाले। माझं मी नाव दिलं आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरतीच आम्ही जाण्यासाठी निघालो। आमची ट्रिप निघाली। तब्बल 70 लोक आमच्या ट्रिपमध्ये होते। 70 लोकांचा प्रवास हा सुरू झाला गिरनार यात्रेकडे जाण्यासाठी। खूप मनामध्ये छान वाटत होतं। आता कधी भेटेन असं झालं होतं, कधी येईल असं होत होतं। मनात दत्तगुरूंचा जय जयकार चालू होता। श्री स्वामी समर्थ महाराजांचे गाणे, मंत्र, त्यानंतर गुरुमाऊलींनी सांगितलेल्या सेवा, या सर्व गाडीमध्ये चालू होता। कुणी कोणासोबत बोलत नव्हतं। प्रत्येकजण भक्तिमय वातावरणामध्ये दंग झालेला होता। हा मनाला शांती देणारा होता। खूप छान वाटत होतं। त्यानंतर आम्ही तेथे पोचल्यानंतर आम्ही म्हटलं आता थोडंसं फ्रेश वगैरे व्हायचं, आराम करायचा आणि मग आपण यात्रेला सुरुवात करूया। मग सर्वजण फ्रेश वगैरे झाले। फ्रेश झाल्यानंतर आता आम्हाला यात्रेला सुरुवात करायची होती। एवढ्या मोठ्या 10,000 पायऱ्या आम्हाला चढायच्या होत्या। एवढ्या आमच्यामध्ये काही जण वृद्धही होते आणि काही तरुण होते, तर काही मध्यमवर्गीय होते। असं आमचा हे होतं। सर्वजण एकाच लाईनीत चालन असं सर्वांनी सांगितलं होतं। आता मी खूप मन भरून आलं होतं। त्यावेळेस तिथे काठ्या होत्या। मी त्यातील एक काठी घेतली आणि काठी घेतल्यानंतर म्हटलं, तूच माझा आधार आहेस। आता पहिली पायरी चढायची होती। त्यावेळेस हनुमानाचं दर्शन घेतलं। मारुतीरायाला विनंती केली की तुमच्यासारखं बळ मला द्या, ही यात्रा तुम्हीच माझ्याकडून करून घ्या, मला शक्ती द्या, अशी विनंती करू पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं। त्यानंतर आम्ही
आमची प्रवास सुरू झाला. जसे जसे वर जात होतो तसतसं खूप छान वाटत होतं. पायाला गोळेही येत होते, पण मग मुखामध्ये दत्तगुरूंचं नाम चालू होतं. सर्वजण भक्तिमय वातावरणात चालले होते. आमच्यासोबत जे वृद्ध होते ते खूप दमल्यासारखे झाले. मला वाटलं की आता अंधारही झाला होता, रात्र झाली होती. त्यावेळेस म्हटलं की यांच्यासोबत आपण जाऊया. माझ्याकडे टॉर्च वगैरे होता. म्हटलं यांची मदत करत करत आपण जाऊया. मग मी त्यांच्या हाताला धरून टॉर्च घेऊन आमचा प्रवास पुढे सुरू होता. त्यानंतर आम्ही रात्रभर चालत होतो. त्यानंतर काय झालं की पहाटेची वेळ होती. आम्ही पूर्ण वरती चढलो होतो. असं आम्ही जेव्हा 5 वाजले होते असं वाटत होतं आम्ही डायरेक्ट ढगामध्येच आहे की काय. खूप रम्य पहाट होती. खूप छान वाटत होतं. खूप सर्वीकडं छान प्रसन्न वाटत होतं. तिथे गेल्यानंतर मग आम्ही पुढे गेलो आणि तिथे गेलो, दर्शन घेतलं. दर्शन वगैरे घेतलं, बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मी घरी कॉल केला, व्हिडिओ कॉल केला आणि त्यांना देखील दर्शन दिलं. त्याच वेळेस मग असं वाटलं की मी जो नाशिकवरून प्रसाद आणलेला आहे तो प्रसाद तर माझ्याकडेच राहिला असं मी म्हटलं आणि मी फोन कट केला. त्यानंतर मी पुन्हा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे मला आतमध्ये देखील जाऊ दिलं. आतमध्ये दिलं. मग मी तो पेढ्याचा बॉक्स त्या भटजींकडे दिला आणि त्यांनी त्या पादुकांना लावून तो बॉक्स माझ्याकडे पुन्हा दिला. मग मी सर्वांना तो प्रसाद वगैरे वाटला. आता म्हटलं इथं जिथे दत्त महाराजांनी स्वतः जिथे अग्नी लावला होता ती विभूती आत्ता देखील तिथे आहे असं मी ऐकलेलं होतं. मला ते बघायचं होतं आणि तेथील विभूती घ्यायची होती. मग मी म्हटलं ते कुठं आहे, धोनी कुठं आहे असं सर्वांना विचारलं. तर त्यांनी सांगितलं की पाठ्यामागच्या बाजूला जा, तिथे तुम्हाला मिळून जाईल. तिथे गेल्यानंतर मग मी तिथे गेलो. खूप छान आहे. म्हणजे दर आठवड्यातून एकदा त्याची वरची विभूती तिथे काढली जातात. त्यानंतर खाली पुन्हा कितीतरी मन ते पिंपळाचे लाकडं टाकले जातात आणि त्याला कुठलीही प्रकारची आग लावली जात नाही. आपोआप तिथे पेटलं जातं आणि तिथे 24 तास ही धुनी चालू असते. दत्त महाराजांनी जेव्हापासून ही चालू केली आहे आता अद्यापही ती आपल्याला तशीच बघायला मिळते. खूप छान वाटलं. खूप छान म्हणजे खूप छान. मी कल्पना देखील करू शकत नाही. आज मी तुम्हाला जे सांगत आहे ते प्रत्येक क्षण माझ्या डोळ्यासमोर येत आहे आणि प्रत्येक घटना मला दिसत आहे. त्यानंतर मग मी तिथे अन्नछत्र आहे, तिथे खूप छान भोजन असतं असं देखील ऐकलं होतं. मग मी म्हटलं की कुठं आहे. त्यावेळेस मी माझ्यासोबतच्या दादांना विचारलं. ते म्हटले मला नाही माहीत. आणि एक नेपाळी अशी व्यक्ती होती, ती हिंदीतून मला बोलू लागली की क्यों बच्चा क्यों घबरा रहे हो, पीछे जाओ, वहाँ तुम्हें खाना ही मिलेगा, सब कुछ मिलेगा, जाओ असं ते म्हटले. आणि मग मी तिथे गेलो. मी म्हटलं यांना माझी भाषा कशी कळालं, मी तर मराठीतून बोललो होतो, यांना कसं कळालं. म्हणून मी मागे वळून पाहिलं तर ती व्यक्ती मला पुन्हा दिसलीच नाही. मग मी तिथे अन्नछत्रामध्ये गेलो. तिथे खूप छान जेवण होतं. पोटभर जेवण केलं आणि जाताना मी जी काठी नेली होती ना ती काठी मी त्यांनी सांगितलं की तुम्ही ही काठी आतमध्ये जेवणासाठी घेऊन जाऊ शकत नाही, तुम्ही तुमची काठी इथेच ठेवा. पण मला ती काठी प्रसाद म्हणून घरी न्यायची होती. मला भीती होती ही काठी माझी चोरी जाती काय, कोणी घेऊन जातं काय. पण काय करावं, भूकही खूप लागलेली होती, ऊनही वाढत चाललेलं होतं. मग मी काय केलं, ती काठी अशीच एका कोपऱ्यामध्ये ठेवली आणि आतमध्ये जेवणासाठी गेलो. जेवण वगैरे झालं, बाहेर आलो आणि जे मनात होतं तसंच घडलं. माझी काठी तिथून गायब झालेली होती, कुठे गेली माहीत नाही. मग मी तिथून दुसरीच काठी घेतली आणि माझा प्रवास सुरू केला. आता पुन्हा खाली येण्याचा आमचा प्रवास सुरू झाला होता. सर्वजण रोपवेने जाणार होते. माझी तर इच्छा होती की खालून आपण पायऱ्याने चालत जायचं म्हणून. पण मग सर्वजण म्हटले की ठीक आहे. पण माझी ही खूप कॅपॅसिटी संपलेली होती. पाय हे खूप दुखत होते. अक्षरशः पायाला फोड आल्यासारखं झालं होतं. मग मी देखील रोपवेचं तिकीट काढायला गेलो. पण तिथे सांगितलं की तुम्ही ह्या काठ्या वगैरे रोपवेमध्ये कोणीच घेऊ जाऊ शकत नाही. हा प्रसाद मला घरी न्यायचा होता, घरी घेऊन जायचा होता. तर मग मी म्हटलं नाही, काही झालं तरी मी रोपवेने जाणार नाही. मग मी निर्णय घेतला की तुम्ही सर्वजण जा गाडीमध्ये, तिकडं खाली रूममध्ये आराम करा, मी पायऱ्या उतरत खाली येईन असं मी सर्वांना सांगितलं आणि मी माझ्या प्रवासाला सुरू झालं. कारण ही काठी काही झालं तरी मला माझ्यासोबत घरीच आणायची होती. त्यानंतर मग मी माझा उतरता प्रवास सुरू झाला.
खूप पायाला गोळे होते, खूप ऊन तडकत होतं, अक्षरशः दुपारचं ऊन होतं आणि इतकं ऊन होतं ना की जीवाची लाहीलाही होत होती. पायऱ्या खूप तापलेल्या होत्या, खूप पायाला चटके बसत होते. पण दत्तगुरूंचं नामस्मरण करत मी चाललो होतो. त्यांनाच म्हटलं, तुम्हीच मला शक्ती द्या, तुम्हीच माझ्याकडून करून घ्या. दत्त महाराजांनी खूप परीक्षा बघितली, पण मी त्यांचं नाव मुखातून जाऊच दिलं नाही आणि कंटिन्यू माझा प्रवास सुरू केला. पण मनामध्ये एक होतं माझ्या की माझी काठी गेली, मला जो प्रसाद न्यायचा होता तीच काठी गेली, अशी कुठंतरी माझ्या मनामध्ये खंत होती, तळमळ होती आणि मी मनामध्ये तोच विचार करत चाललेलो होतो. त्या क्षणी काय झालं की खूप दुपार होती, त्यामुळे गर्दी अजिबात नव्हती. प्रचंड पायऱ्या तापलेल्या होत्या. मी एकटाच चाललेलो होतो. त्याच वेळेस एका दगडाच्या कडेला एक व्यक्ती एवढ्या उन्हामध्ये बसलेली होती. त्यांनी भगवे वस्त्र घातलेली होती, खूप तेजस्वी होती आणि मला म्हणजे ऊन इतकं होतं ना की मी त्यांच्याकडे बघू शकत नव्हतो. इतकं त्यांची माझी एक नजर झाली आणि ते माझ्याकडे बघून हसू लागले आणि मला म्हटले, क्या बच्चा, तुम्हारे पैर में दर्द हो रहा है, असं ते मला म्हटले. मी म्हटलं, नाही बाबा, काही नाही. त्यानंतर मग मी पुढे जाण्यासाठी निघालो. त्यांनी मागून मला पुन्हा आवाज दिला, ये क्या कर ले हो, ये काठी मुझे दे दो और हे काठी तुम ले जाओ, असं म्हटले. त्यांच्याकडे खूप मोठी काठी होती. तर मी म्हटलं, नको बाबा, माझी काठी मला ही प्रसाद म्हणून घरी न्यायची आहे, मी तुमची काठी नाही नेऊ शकत. त्यावेळेस ते म्हटले की तुला मी सांगतो ना, ही काठी खूप अनमोल आहे, तू ती मला दे आणि ही तुला घेऊन जा, असं ते मला म्हटले. आणि मग मी ती काठी घेतली आणि माझी काठी त्यांना दिली. त्यावेळेस मला माझ्या मनात असे विचार येऊ लागले की एवढं कडक ऊन आहे आणि या कडक उन्हात किती दगड तापले आहे, किती चटके बसत आहे, तर हे बाबा एवढे निवांत कसे बसले आहे. माझ्या मनात असे विचार चालू होते. त्यावेळेस ते लगेच म्हटले, आम्ही संन्यासी आहो, आम्हाला कशाचीच भीती नाही, आम्हाला कशाचेच चटके वगैरे बसत नाही, आम्हाला काहीच त्रास होत नाही, असं ते मला म्हटले. त्यावेळेस मला असं वाटलं की नाही, हे कोणीतरी योगी आहे आणि दुसरं तिसरं कोणी नसून दत्त महाराज आहे, असं मला वाटलं. आणि मग मी त्यांचं दर्शन घेण्यासाठी पुढे जाऊ लागलो. पण माझ्याकडे उलटंच होऊ लागलं. मी जसं पुढं जात होतो तसं तसं मी खाली उतरत होतो. माझ्यासोबत वेगळं घडत होतं. मी त्यांच्याकडे शेवटच्या क्षणापर्यंत बघत होतो आणि तेही माझ्याकडे बघत होतं. मी माझे पाय खाली गेले, खाली सरकत होते आणि आम्ही खूप साऱ्या पायऱ्या उतरलो. खाली उतरल्यानंतर मग एक मला थंडगार आईचं हे दिसलं, दुकान दिसलं, तेथे सरबत होतं. मग ते बाबा माझ्याकडे बघून हसले आणि मला म्हटले, दमलास का, धर हे घे सरबत. आणि त्यांनी मला ते सरबत प्यायला दिलं. त्यानंतर थोडंसं खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर मालिश करणारे लोक होते. त्यांनी माझ्याकडून 100 रुपये घेतले आणि माझ्या पायाची छान मालिश करून दिली. मी त्यांना पैसे दिले आणि त्यांच्या पाया पडू लागलो. त्यावेळेस म्हणणे, बच्चा तुम्ही क्या कर रही हो. मी म्हटलं की बाबा, मला हिंदी येत नाही म्हटलं, तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, त्यामुळे तुमचे पाय मी दर्शन घेतो. आणि ते बाबा फक्त माझ्यासोबत हसले आणि त्यानंतर अक्षरशः मी फक्त 1000 पायऱ्या राहिल्या होत्या. माझा सर्व प्रवास हा झाला. गुरूंनीच माझ्याकडून हा प्रवास करून घेतला. नंतर माझ्या ते 1000 पायऱ्या देखील पूर्ण झाल्या आणि जेव्हा मी शेवटची पायरी उतरलो त्यावेळेस हनुमंतांना पुन्हा दर्शन केलं की तुम्हीच माझ्याकडून हे करून घेतलं आहे, तुम्हीच मला शक्ती दिली. त्यानंतर माझ्या मनात पुन्हा एक विचार आला की ते बाबा म्हणले, ही काठी खूप साधारण नाही, ही काठी कुणाला देऊ नको, तुझ्या घरी घेऊन जा, तुझं कल्याण होईल, असं ते बाबा म्हटले. म्हणून मी त्या काठीचं त्यावेळेस निरीक्षण करू लागलो. या काठीत असं वेगळं काय आहे म्हणून बघू लागलो. खरंच स्वामी भक्तांनो, त्यावेळेस मला कळालं की नाही, दत्तगुरू प्रत्यक्षात मला भेट देण्यासाठी आले होते आणि माझ्या मनातील इच्छा ही काठी प्रसाद म्हणून घरी न्यायची, त्यांनी अक्षरशः स्वतः मला काठी दिली. कारण त्या काठीवरती एक नागाचं असं कोरलेलं होतं, तिच्या पुढं टोक्यावरती. ती काठी खरंच अनमोल आहे. ती काठी अद्यापही माझ्याकडे आहे. खूप सुंदर ती काठी आहे आणि खरंच तेव्हापासून जीवनामध्ये खूप सारे बदल झाले, घरातही चेंजेस झाले, उद्योगधंद्यातही प्रगती झाली आणि स्वामींची अशीच अखंड कृपा माझ्यावर आणि प्रत्येक भक्तावरती राहो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना होती. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा गिरनार यात्रेचा माझा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.